मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर काल एक महत्त्वाची बैठक पार पडली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन आणि काही वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। पण विशेष म्हणजे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला गैरहजर होते, अशी माहिती समोर आलेली आहे। प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा नुकताच समारोप झाला, पण येणारा कुंभमेळा हा महाराष्ट्रात होणार आहे। येत्या 2 वर्षात म्हणजेच 2027 मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे। या कुंभमेळ्याला देशभरातील आणि जगातील अनेक लाखो भाविक येत असतात, त्यामुळे राज्य सरकारकडून तशी जय्यत देखील सुरू केली जाणार आहे। याआधी 2015 आणि 2016 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरवण्यात आला होता। यानंतर आता 2027 मध्ये हा कुंभमेळा पार पडणार आहे। या कुंभमेळ्याची तयारी ही आतापासूनच सरकारने सुरू केली आहे। नाशिक येथे त्र्यंबकेश्वरमध्ये हा महाकुंभमेळा भरतो। या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक बोलावली होती। पण या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या या बैठकीला काय घडलं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन आणि इतर काही वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित होते। नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पूर्णपणे पार पडली। या बैठकीला मुख्य सचिव सुजाता शौनिक, नगर विकास आणि अर्थ विभागाचे मुख्य सचिव हे देखील उपस्थित होते। यासोबतच रेल्वेचे काही अधिकारी देखील उपस्थित होते। पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही प्रमुख नेते या बैठकीला आले नाहीत, गैरहजर राहिले। आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी या देखील पूर्वी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी एक बैठक घेतली होती आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा या विषयावर एक बैठक घेतली होती। पण आजच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री हे गैरहजर राहण्यामागचं कारण मात्र अद्याप तरी समजू शकलेलं नाही। एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा सातत्याने पाहायला मिळत आहे। महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सातत्याने रंगत आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या एका बैठकीला एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष मंत्रालयात न जाता ऑनलाईन उपस्थित राहिले होते। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि ह्यामुळे अशा अनेक घटनांमुळे एकनाथ शिंदे यांची महायुतीमध्ये नाराजी वाढत असल्याचं देखील आता बोललं जात आहे। आणि यामुळेच एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांना आता पुन्हा उधाण येत आहे। नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या मतभेदामुळे देखील एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा सातत्याने रंगते आहे। आणि हे सगळं घडत असताना आता सह्याद्रीवर पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत एकनाथ शिंदे हे पुन्हा गैरहजर असल्याचं माहिती समोर आलेली आहे आणि ह्याचं कारण या मागच्या घडामोडींशी जोडलं जात आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।